म्हणजे गोदडा बेडाडा काय गोदडा नाही गोदडी गोदडी. आला रे आला आमच्या गावाच्या जत्रा आला मम्मी. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही काय करते, सगळं घर उलटा पालटा केलेला आहे आहोंनी. तर इकडे बघा आहो काय करते ते, आता पाईप जोडत आहे मित्रांनो. आणि इकडे बघा एवढा राडा आम्ही आज काढलेला आहे. आजपासून आमच्या धुना घर वगैरे सगळं साफसुथरा करायचे, धुना बिना काढायचे. आणि आहो पाईप जोडतं ते पाणी भरायसाठी. आणि उद्यापासून आमच्या गावची जत्रा चालू होणार आहे. त्यामुळे यंदा कोणच पाहुणं बोलावलं नाही. आम्ही आरामात निवांत एकट्याने जत्रा साजरी करायची. कशामुळं? कारण की आपल्या सपना दीदीची सासूबाई एक्सपायर झालेली, त्यामुळे यंदा जत्रा कॅन्सल केलेली मित्रांनो. हो मित्रांनो, यंदा म्हणजे जास्त मोठा जत्रा नाही आहे, आपला हलका फुलका आहे, छोटासा जत्रा आहे. आणि धुणं काढावंच लागते मित्रांनो. काय म्हणजे कसं आहे ना की जत्रेला धुणं वगैरे सगळं काढावं लागते. तर 2-3 दिवस राहिलेला आहे जत्रेला. आता धुणं काढलेलं आहे बाहेर. आज आम्हाला सगळं धुणं वाळायला टाकावं लागेल धुवून. आणि बाकीचं जे घरचे काम धंदा आहे जे आहे ते सगळं करावं लागेल. तर हे बघा एवढं कपडं, रेग्युलरचे जे कपडे आहे एवढं काढलेलं आहे मित्रांनो. आणि अजून लेफ्ट, गोदडे, ब्लँकेट हे सगळं बाकी आहे काढायचे, अजून ते पण काढायचे. तर हळूहळू सगळं धुणं वगैरे सगळं काढणार आहे. तर तुम्ही याच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आम्ही आता तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ भेटणार आहे आणि आमच्या गावातला जत्रा तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे चॅनलवरती असंच बनवून राहा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पटकन आपण धुणं धुवूया. आणि आमच्या गावाची जत्रा मी सांगतो, जत्रा हाय उद्या परवा 13, पण आधी ही सगळं धुणं आज धुवून झालं पाहिजे. होईल डन. आणि आता ह्याला काय करायचं माहिती का? ह्याला काय करायचं माहिती का? हे पाणी भरलंय, त्यात निरमा थोडा टाकायचा. हो मला माहिती साहेब. सांगतो म्हणजे निरमा पाणी मध्ये सगळं काढायचे मित्रांनो. कारण की हे सगळं जे आहे ना सगळं धुवून कपडे ठेवलेले होते. थोडाफार म्हणजे निरमा साबून मध्ये बुडवायचे आणि बाहेर काढायचे. तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. चला पटकन आपण धुणं धुवूया. सकाळचा नाश्ता झालेला आहे मित्रांनो. आता फक्त खिचडी खायचे बाकी आहे. आज आहे गुरुवार. तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. श्री स्वामी समर्थ. तर फायनली मित्रांनो हे बघा आता आम्ही दोघं बसलेलो आहे. आता नवीन टप आणलेला आहे. तर मजा येते असं नवीन टपात कपडे धुवायला ना. लय दिवस झालाय मित्रांनो बारका बारका. मग मॅचिंग झालं ना बादली आणि हे बसायचं पिढा आणि ते मॅचिंग झालंय. मला वाटतं ले पाटी उद्या धुवू, आज परत नंतर वापरायची. एक नंबर झाले उलट. मीठ मापत आणि फुगते एवढं मोठं नाही. लय भारी झालंय. आमच्या नव्हता पावसाचा राडा. आमचे जास्त दिवस भिजले गेले होते, 6 दिवस भिजवलेले. पण नाही काय झालं त्यांना. नाही एक दिवसात वाळून गेला. आम्ही दुपारचं केलता, दुसऱ्या दिवस लय वाळून गेला. आणि आम्ही लय म्हणजे फुगतय लय भारी. लय भारी झालंय. मीठ पण मापत एकदम. अजून करायचं होतं. आता आपले गटबीट बसले मग करेन एकदा अजून. आप्पा कुठे गेले?
हा पाणी चालू कर. नाही अजून. ह्याच्यात पाहिजे ना मला जास्त आपण. आपले किती तरी गेले बाजूच नाही पाणी एकदा चालू करून ह्यात सगळ्यात भरून घे. पोरांना सांगतो लाडू पाणी चालू कर ग बाळा. त्या बादली हा नाही ना अजून काढला. आता ते असं ही काढून काढा लागन पातच नाही राहिली त्याला. खालून काढायला लागल. येड्याने काढावं लागेल. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी कपडे धुवून झालेली नाहीत अजून कारण की आता हा काय एवढा टप धुतलाय. हे बघा ह्याच्यामध्ये कपडे धुतलेत अजून एवढा ढीक पडलाय धुवायचा अजून घरात वेगळेच येतं आणि हे 2 टप मी नवीन आणलेले आहेत. तर चला आता हे उचल चल. आवाज ते बाई सोबत गप्पा मारते आता काम काय कामच लयच आहे. उचल एकटी चल बघू येते का. मम्मी उचलते येतच नाही आहे जुजलाय. उचला पटकन. माझं डोके एवढे मित्रांनो मी एकट्याने कपडे धुतले ते एकटेच मी म्हणजे पिळ्यात आहे फक्त मी धुतले. मी निर्मा साबून मध्ये बुडवून दिले ते आवनी पिळून टाकलेलं आहे. उचलन का आम्ही दोघंच आहे ना मम्मी. नाही जे पाणी निघून गेलाय टप फटलेला आहे त्यामुळे म्हणजे पाणी निघून गेलं. ठेवताना ड्रिप वर ठेवते कोपऱ्यावर. पाटलं जोरात तो. मित्रांनो जत्रा आली की डोक्याची जत्रा होतात. सगळे कपडे काढून सगळं धुवावं लागतंय. टाक पाटापाटा तेवढी वाळा दंदाना. उन्हात कपडे वाळतात त्यामुळे म्हणजे तुम्हाला म्हणत होते अजून 1-2 तार बांध तुम्ही. ही टाक आधी इकडं. ही तार भरव आधी सगळी. ताराला येत बांधाय जागा. हा मित्रांनो माणसं कमी आहेत पण कपडे जास्त आहे घरात. असं झाले ते. हा घ्या तिघ जण एक एक जावा. काय वाटते हा मग काय जेवढंच आहे तेवढंच कमी आहे. तर मित्रांनो बघा एवढं कपडे टाकलेलं आहे वाढायला आणि राहिलेला आता परत मला टाकावं लागेल. तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही व्हिडिओ मध्ये एवढी कपडे वाळाय टाकल्यात मी धुवून. आता शिल्पाताईने हे धुतलेत आहे. आता ती वाळाय टाकणार आहे. उचलते का तुला त्या साईडला नाही टाकाय त्या साईडला. चला मित्रांनो अजून कपाटचं राहिलेलं आहे धुणं. आता एवढं टाकते आधी वाळायला. चला मी हात लावू लागतो. बघू बरं आधी झेपतंय. चला मग मी नाही हात लावत मित्रांनो. कसलं नवरा आहे बाबा. लय भारी मन. उलट बायका म्हणत्याल शिल्पाताई वाणीत नवरा पाहिजे सगळ्याला. असं होईल. हा सगळं काम करू लागते. हे तर खरं आहे मित्रांनो. आता बघा आहोनी सगळं पिळून दिलेलं आहे कपडे. आता तिथनं टाकत ये असंच लाईनीने एका साईडने. मित्रांनो कपडे धुवून धुवून आम्ही दोघं लय हाल बेकार झाले ते कारण की दोघाला पण उपवास आहे. मस्त खिचडी बिचडी झाली पण तिला म्हटलं आधी धुवून टाकून म्हणजे खायला मोकळं. हा आणि मित्रांनो हे सगळं जे आता टाकते कपडे वाढल्यानंतर ते देवाचं खोली अजून पोछायचे. ते आता तिला पोसायला ती लावणार मी तेव्हा कपाटातलं काढून घेणार. आता दोघंच आहे एकामेकाला हात नाही लावणार मग कोण लावणार. एकटी म्हणल्यावरती ते उद्याच्यालाच निघून जाईल माहेरला. मित्रांनो अजून आहे म्हणजे 2 दिवसात सगळं धुणं आणि घर सगळं स्वच्छ करायचे. म्हणून पटपट ओळखून आम्ही दोघं घेतोय आवरून कारण की आम्हाला सगळं साफसुथरं आणि व्यवस्थित असं लागतं. हो आणि आपले घट बसवायचे मित्रांनो शनिवारी घट बसवायचे तुम्हाला नक्की दाखवी. कसं पहिल्यांदाच यूपीची मुलगी महाराष्ट्रामध्ये घट बसवणार आहे. पहिल्यांदाच यूपीची मुलगी बसवणार आहे महाराष्ट्राच्या देवीचे घट. हा देवीचे घट म्हणजे घट म्हणजे घटस्थापना. तर बघू अजून मला काही idea नाही आहे. अजून काही माहित नाही आहे. सगळं आहोला आणि आईला विचारणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. घट कसं स्थापन करणार आहे नक्की बघा. लगेच वाढतात नाही का कपडे. लगेच.
मित्रांनो, या तारा बांधून दिल्यात, मी तिला तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये तारा, ह्या तारा बांधून दिल्यात कपडे वाळायला टाकायसाठी. आणि आता शिल्पात आहे एक 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 दरवर्षी तसंच असते मित्रांनो, जेव्हा आपले धुणं बिना काढायचे असते ना, तेव्हा आहो सगळ्यात जास्त आमच्या घरी तारा बिरा बांधल्या जातात. ते कपडे जास्तच आहे, लोक माणसं कमी आहे पण कपडे जास्त आहे, त्यामुळे दरवर्षी आम्हाला जास्त तार बांधावं लागते. ते इकडं मुरुम आहे, त्यामुळे तुला म्हणलं इकडे टाक, वाळायला टेन्शन राहायचं नाही. पडलं तरी तसं टाक, काय नाही अडचण. पडलं तरी नाही हे करायला लागतं, नाही का? हम्म. जेवढं धुवायला कंटाळ येतात तेवढं घडी गाळायला पण कंटाळ येतात. आता घडी गाळायला म्हणलं की लई कंटाळ येतात मित्रांनो. तिकडे घेऊ आता का खाली पडायला लागले, बघा बघा तिकडेच घे त्या साईडला. बोजा सगळीकडे समान झाला पाहिजे तर ते व्यवस्थित राहतं. शिल्पाताईला उचलं नाही मित्रांनो, धरायला नाहीये हो, धरायला धराय नाही त्यामुळे उचलं नाही. ते धराय असतं तर उचललं असतं. धरायला ती slip खात आहे. UP वरनं आल्यावरती आपण मस्तपैकी इकडे गोटा बांधणार आहे बाबू. ह्यो काढणार आहे आणि मस्तपैकी नवीन गोटा इकडे बांधायचा आहे. नवीन गोटे बांधायचे मित्रांनो, स्वतःच्या हाताने आहो बांधणार आहे. मिस्त्री इकडे आहे आणि मिस्त्रीची बायको इकडे, दोघांच्या हाताने इथे गोटा बनणार आहे आमच्या पाठीमागेच्या जागेवरती. आता मुरुम टाकायचा आहे. ट्रॅक्टरला सांगितलं ते आता कवा येते काय माहिती. आज म्हणलं सोडतो, आज यायचं असेल तर मला हे तारा बिरा सोडून काढावं लागतील परत संध्याकाळी. त्यांच्यावर खेळत नको, ऐक ना तू आपला ट्रॅक्टर. मित्रांनो, जेवढं व्हिडिओ काढायला मेहनत वाटते ना, तेवढं हे कपडे धुवायला याच्यापेक्षा जास्त मेहनत वाटते बाबांनो. माझा खांदा दुखायला लागला, बायकोने दिले कपडे की पिळा, दिले कपडे की पिळा, सगळे कपडे पिळू पिळू मीच पिळून गेलोय पूर्ण. आता आहे का नाही? आता घालायच्या कपडे आपण तर धुवायचे कोण? आपण कोण धुणार आहे मग दुसरं? ती खाली लोलतंय. ते वजनाने लोलतंय अजून, त्याला हे लावायच्यात मला. लाकूड ना. हा. तर फायनली मित्रांनो, हे बघा आता धुणं वाळायला टाकलेलं आहे. आता लागले ते भूक, आधी पोट पूजा. नाही, आधी पोटोबा मग धुनोबा. म्हणजे आधी जेवण वगैरे करून घेऊ, कारण की तोपर्यंत हे कपडे सुकतील. म्हणजे ते दुसरे कपडे आलेले ह्याच्यावर टाकायला जागा होईल, ही कपडे काढून घरात ठेवता येतील. म्हणून म्हणलं तोपर्यंत आपण खिचडी खाऊन घेऊ. उपास आहे दोघा नवरा बायकोला, तिने माझ्यासाठी मी तिच्यासाठी धरलेला आहे. बरोबर ना? बरोबर. तर चला मित्रांनो, आता हे बघा सगळं कपडे वाळायला टाकलेलं आहे. भरपूर कपडे आहे, इकडं पण टाकलेलं आहे आणि पल्लीकडे पण टाकलेलं आहे. म्हणजे एवढं कपडे आहे ना, वैताग आलेला आहे मित्रांनो. तर काय करणार आहे, शेवटी आपल्यालाच धुवावं लागतंय. आणि अजून कपडेच कमी आहे मित्रांनो, अजून जायचे कपडे घ्यायला आणि आहोचे खिशा खाली करायचे. तर चला तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनून राहा. आहो बघा कसं बघतं ते मला. आणि इकडे पाणी भरून ठेवलेलं आहे मित्रांनो. आता खिचडी खाऊन म्हणजे जेवण करून मग कपाटचे कपडे काढायचे मला धुवायला. तर चला आधी कपाटचे कपडे काढते, मग तुम्हाला दाखवते, मग नंतर जेवते. चला आहो कपडे काढूया आधी. हो मित्रांनो, जे कपाटचे कपडे आहे ना, सगळं नवीन नवीन आहे. म्हणजे नवीन आहे आणि वापरलेलं आहे तरी तर आपल्याला काढावंच लागणार. हे बघा माझा रूम कसा झालेला आहे एकदम. सगळे कपडे काढलेत आता, कपाटातले कपडे. हे बघा मित्रांनो, कपाट मध्ये सगळं कबाड आहे, पण हे माझ्यासाठी आणि आहोसाठी महत्वाचं खास आहे. महत्वाचं हा, हे सिल्वर बटन आम्ही आमच्या हातात आता अजय दादा आल्यावरती आणि आमच्या अजून एक दादा आल्यावर त्यांच्या हातून घेणार आहे. म्हणजे आम्हाला भारी वाटेल. हो, ह्याच्या त्याला आधी पॅकिंग करायचं, परत उघडून दाखवायचं. हा. आणि मित्रांनो, नाव बघा आमच्या, कस काय नाव आहे ह्याच्यावर, मस्त. काय सांगाव, खूपच भारी वाटलेलं होतं मित्रांनो. आम्ही जेव्हा ह्याला आणलेलं होते ना, तेव्हा आई शेतात कामाला गेलते दुसऱ्याच्या, तेव्हा आम्ही तिकडे घेऊन गेलते आईला दाखवायला. खूप खूप आनंद म्हणजे झाला होता. आणि ह्याला आम्हाला अजून फ्रेम करून ठेवायचे. आता कपाटमध्ये असंच ठेवलेलं आहे आम्ही. ह्याला मस्तपैकी फ्रेम करायचे, मग ठेवायचं, म्हणजे चांगला एकदम जपून ठेवायचं ना. चला मित्रांनो, कपडे काढून घेऊ.
ही कपडे आहेत धुवायची. धडाम 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 आता हे नवीन जे शिवून आणलेलं त्याला नाही धुवायचे धुवा लागेल. का? खराब नाही तुझे डाग नाही त्याला. हा डाग डाग. हा हा चला काढा पटापट. याड लागलं कपडे धुवायचे मला याड लागलं. याड लागलं याड लागलं. हे बघा मित्रांनो हे सगळे माझ्या बायकोचे कपडे आहेत. ही नाही धुवायची ही नवीन साडी आहे. काहीच नाही ना. हा हा हे सगळे माझ्या बायकोचे कपडे हा हे धुवायचे हे सगळे धुवायचे. कारण की हे सगळे माझ्या बायकोला मी कपडे घेतलेले आहेत. मित्रांनो एवढे कपडे आहे ना अजून वर ठेवलेलं आहे पण वरचे कपडे काय काढायचे नाही. जे वापरलेलं आहे तेवढेच कपडे काढायचे. काढलं का सगळं? सगळं काढलं. चला हे बघा मित्रांनो एवढं अजून राहिलेलं आहे. अगं बाबो हे कपडे आता मला उचलावं लागतील. तर चला मित्रांनो हे कपडे आधी बाहेर नेऊ. आता हे कपडे धुवून मला तर काय वाटत नाही मी जगन. अगं बोयो ए दमानी दमानी पोरांनो दमानी. हे बघा पोरांचं नाटक बघा. चला 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 शिवान चला 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 चला. हे बघा मित्रांनो पोरांचे पण बघा कपडे सगळे आले. मित्रांनो एवढा नवीन कपडे आता काढलेला आहे कपाटचे. म्हणजे आपले साडी आहे ड्रेस आहे सगळे कपडे आहे. अजून मित्रांनो जे म्हणजे आईचे कपाट आहे त्याच्यात कपडे नाही काढलेला आहे. आता थोड्या वेळात जेवण वगैरे करून मग काढायचे. तर आहो हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. खूप मोठा होईल त्यामुळे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं व्हिडिओ बघायला काय तुम्हाला मजा यायची नाही. असेच म्हणून पार्टमध्ये बनवत राहतो व्हिडिओ आणि तुम्हाला पण बघायला आनंद होईल. त्यामुळे ह्या व्हिडिओला आता इथंच एंड करतो मित्रांनो. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचं ब्लॉग आवडलं असेल कारण की मित्रांनो आमची जत्रा आलेला आहे. जत्रेचा राडा सगळा पसरा वगैरे सगळं काढावं लागेल. आजचे दिवस आम्ही धुणं काढलेलं आहे. उद्याचे दिवस भांडी आणि परवा दिवशी मोठी जत्रा हा लेपाटी वगैरे सगळं काढावं लागेल. म्हणजे गोदडा बेडाला काय गोदडा नाही गोदडी गोदडी. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो यूपी अँड महाराष्ट्र लव्ह मॅरेज जोडी कपलला सपोर्ट करा. बाय बाय.